नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रायगड किल्ला भ्रमंतीसाठी. रायगड किल्ल्याला फिरण्यासाठी किंवा बघण्यासाठी. तर आपण रायगड किल्ल्याला जात असताना आपण आता जात आहोत ताम्हिणी घाटामधून पुण्यापासून थोडंसं 80-90-100 किलोमीटर गेलं की ताम्हिणी घाट लागतो. जवळपास 80-90 किलोमीटर गेल्यानंतर तर ताम्हिणी घाटात बघू शकता तुम्ही कसं असं निसर्गरम्य असं पूर्ण हिरवगार, म्हणजे पूर्ण सिटीच्या बाहेर असल्यामुळं तिथं पूर्ण हिरवगार असं रहस्यमय असं ही निसर्ग आहे. तर बघू शकता तुम्ही. फक्त इथून जाताना थोडंसं सांभाळून जावं लागतं, कारण हा सिंगल रोड असल्यामुळे आणि वन वे असल्यामुळे, वन वे तर नाही पण सिंगल रोड असल्यामुळे ट्रॅफिक जास्त असते आणि ओव्हरटेक करण्याच्या वेळेस ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण खूप स्पीडमध्ये गाडी असतात, कारण जास्त गर्दी नसल्यामुळे आणि ट्रॅफिकचं म्हणजे पूर्ण जंगलामध्ये रस्ता असल्यामुळे तुम्ही बघू शकता. खूप छोटासा रस्ता आहे पण चांगल्या प्रकारचा आहे, कोणत्याही प्रकारचे खड्डे किंवा खराब असा रस्ता नाही आहे. फक्त ओव्हरटेक करताना सांभाळून करतात, त्यामुळेच बराचसे ॲक्सिडेंट होतात आणि त्यामुळेच लोक म्हणतात की ताम्हिणी घाट हा खूप डेंजर आहे, खूप सारे ॲक्सिडेंट होतात, खूप भयानक घाट आहे. पण तसं काही नाही आहे. हा मुळशी या ठिकाणी आहे. बघू शकता तुम्ही, बाजूला मुळशी डॅम पण आहे आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच छान वातावरण आता असतं. पावसाळ्यामध्ये तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी. छोटे छोटे धबधबे बघायला मिळतात. फक्त पावसाच्या सुरुवातीला न येता पाऊस म्हणजे थोडंसं एखादा महिन्यानंतर यायला पाहिजे, कारण त्यावेळेस जे काही म्हणजे लँडस्लायडिंग होणार असेल तर ती अगोदर होऊ जाते, त्यावेळेस कोणताही धोका राहत नाही. त्यानंतर बघू शकता तुम्ही आता हिवाळ्याच्या मोसममध्ये कसं म्हणजे थंडगार असं वाटण्यासारखं पूर्ण झाडी वगैरे आहेत, हिरवंगार आहे, सावली भरपूर आहेत. बघू शकता तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर पावसाळ्यामध्ये नक्कीच जा या ठिकाणी फिरण्यासाठी. बघू शकता आमच्यासोबतचे मित्र, आम्ही 10-12 मित्र जवळपास 2 व्हीलर आणि काही 4 व्हीलर घेऊन गेलो होतो. बघू शकता. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता रायगडावर. तर बॅटरी डेड झाल्यामुळं मधला काही व्हिडिओ शूट करता आला नाही, तर आपण आता डायरेक्ट आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली होती. तर तुम्ही बघू शकता आता सकाळी 6 वाजता अंधार असल्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही, पण आता सकाळी सूर्योदय सनराईज होणार आहे थोड्याच वेळात, आपल्याला तो बघायला मिळेल. बघू शकता अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळेस हा किल्ला कसा असेल. आता तरी चालण्यासाठी, वरती ट्रॅकिंग करण्यासाठी, वरती जाण्यासाठी पूर्णपणे पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत, साईडला रेलिंग्स वगैरे केलेले आहेत, जेणेकरून सपोर्ट मिळेल किंवा काही हानी होणार नाही, कोणी पडणार नाही, काही ॲक्सिडेंट होणार नाही. आता केलेलं आहे, पण त्यावेळेस आणि आता त्यापेक्षाही खूप मोठा रस्ता वगैरे केलेला आहे जाण्यासाठी वरती. बघू शकता. पण त्यावेळेस फक्त सिंगल माणूस येऊ शकतो किंवा जाऊ शकतो एवढीच वाट त्यावेळेस होती शिवकालीन वेळेमध्ये. बघू शकता तुम्ही. इथे बघण्यासारखं खूप आहे. जर तुम्ही रायगड बघणार असाल, ही बघा, ही आमची फलटण पूर्ण स्क्वॉड आमचा रायगड ट्रेकिंगचा 10 ते 12 जण सर्व आम्ही असे एक म्हणजे आतुर झालो होतो की कसा असेल आमच्या शिवबांचा रायगडवरती. तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता वरती बघण्यासाठी खूप सारे पॉईंट्स आहेत, खूप सारे म्हणजे खूप मोठा एरिया आहे, खूप मोठा म्हणजे पूर्ण रायगडच किल्ला आहे की जेव्हा राजधानी होती त्यांची. त्यामुळे तर बघण्यासाठी कमीत कमी 2 दिवस पाहिजे. 2 दिवस पाहिजे बघण्यासाठी पूर्ण व्यवस्थित. जर रायगड बघायचा असेल तर बघा, चिमुकले मुलंही वर जातात, तर आपण नक्कीच जायला पाहिजे. वरती जाण्यासाठी, खाली येण्यासाठी रोपवेची पण सुविधा आहे, बट रोपवेने किल्ला बघता येत नाही. खरा किल्ला जर बघायचा असेल तर खालून पायऱ्यांनीच जावे चढत ट्रॅकिंग करत. हा बघू शकता दुरून आपल्याला टकमक टोक दिसत आहे, जिथून कडेलोट ही शिक्षा दिली जायची. खूप जर गंभीर प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्याला जे कडेलोटची शिक्षा दिली जायची तर त्याच टोकावरून दिली जायची. वरतून गेल्याला आपण व्यवस्थित बघूया. आता सूर्योदय होतच आहे हळूहळू. बघू शकता तुम्ही आजूबाजूला सर्व असं मस्त शांत वातावरण आणि थंड अशी हवा चालू झालेली आहे. इथे वरती जात असताना तुम्हाला छोटे छोटे स्टॉल लागतील, म्हणजे तुम्हाला काही पाणी वगैरे किंवा थोडंसं काही खायचं वगैरे असेल तर ते तुम्हाला इझी अवेलेबल होईल. त्यामुळे कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि चांगल्या प्रकारचे पायऱ्या वगैरे आता बनवलेले आहेत, कारण इझी ट्रॅक करला जाऊ म्हणून, कोणाला त्रास होणे म्हणून. तर तुम्ही इझी वर जाऊ शकता. बघू शकता. आणि खूप मोठी जागा केलेली आहे आता. त्यावेळेस तर फक्त एक जण येऊ शकतो किंवा जाऊ शकतो इतकीच जागा अवेलेबल होती, पण आता खूप मोठी पायऱ्या वगैरे करून जागा केलेली आहे. आणि म्हणतात की या ठिकाणी 2 प्रकारचे रस्ते होते किल्ल्यावर जाण्यासाठी, की जे थोडं पुढं जाऊन एकच मेन रस्ता होता मुख्य दरवाजाच्या थोडंसं अलीकडे. तर त्याला एक म्हणतात की जिथून महाराजांची पालखी, राणी वसंतची पालखी, शंभूराजांची पालखी, आऊसाहेबांची पालखी गडावरून खाली किंवा खालून गडावर जात असताना त्या रोडने जात असेल, त्याला लहान रस्ता वगैरे म्हणत असेल.
किंवा लहान रस्ता असायचा खूप छोटा, आणि हा मुख्य रस्ता होता जिथून आपण आता चालत जात आहोत किंवा आलो आहोत. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इकडे जायचं आहे मुख्य दरवाजाकडे. बघू शकता तुम्ही हा मुख्य दरवाजावरती थोडंसं झूम करून दाखवलं तर मला आपल्याला तिथेपर्यंत जायचं आहे. तिथून चालू होतो आपला रायगड. इथून बघू शकता तुम्ही कसल्या प्रकारचे 2 मिनार असल्यासारख्याचे घुमट आहे. इतक्या जवळ आलो असतानाही आपल्याला अजून मुख्य म्हणजे महादरवाजा दिसलेला नाही रायगडाचा. हीच तर खरे खाती आहे महाराजांच्या किल्ल्याची. बघा इतक्या जवळ असताना अजूनही आपल्याला एंट्री दिसत नाही, म्हणजेच महादरवाजा दिसत नाही किल्ल्याचा. आता थोड्याच वेळात आपण पोहोचल. हे बघा इथं असं U-टर्न केलेलं आहे, त्यामुळे कारण कोणी दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न केला तर ते पहिले लाकडाने तोडण्याचा प्रयत्न करायचा ना 4-5 धरून, तर ते सुद्धा करू शकणार नाही. तेवढी जागासुद्धा यांनी ठेवलेली नाही आहे, असा विचार करून की कोणी महादरवाजासुद्धा तोडू शकणार नाही. बघू शकता खूप सारे पर्यटक इथं आलेले आहेत. सहलीच आहेत, शाळेच्या कॉलेजचे, बाकी फिरणारे मित्र, ट्रेकिंग करणारे, इतिहासप्रेमी सर्वजण इथे येत असतात. बघू शकता तुम्ही हा महादरवाजा आहे. बघू शकता इथं म्हणजे पूर्ण एकदम 5 फूट ते 10 फुटाच्या अंतरावर येईपर्यंतसुद्धा दरवाजा दिसत नाही. अशा प्रकारचं आर्किटेक्चर काम त्यावेळेस केलेलं आहे. बघू शकता कसल्या प्रकारची खिळे लावलेले आहेत दरवाजाला. आपण इथून मध्ये एंट्री करूयात आता. हर महादेव, शिवाजी महाराज की जय. आता आपण रायगड किल्ल्यावर मध्ये प्रवेश केलेला आहे महादरवाजामधून. बघू शकता. आता इथे काही गाईड्स वगैरे आहेत. जर पाहिजे असेल आपल्याला जास्त माहिती नसेल तर आपण गाईड पण घेऊ शकतो. 1,500, 1,500, 2,000मध्ये गाईड भेटतं, पण ते आपल्याला किल्ल्याची इत्यंभूत पूर्ण प्रकारची सर्व माहिती क्लिअर सांगतात जर माहिती नसेल तर. आणि जर नसेल गाईड घ्यायचं तर तुम्ही काही यूट्यूब व्हिडिओ, काही पुस्तक वाचून वगैरे त्यातून पाहिजे माहिती घेऊन जर गेलात तर तेही चांगलंच आहे. तुम्ही पाहिजे तेवढा वेळ पाहिजे तसा किल्ला फिरू शकता पूर्ण. बघू शकतात. आता तरी याला नूतनीकरण केल्यामुळे सर्व काही जरा म्हणजे पायरी वगैरे व्यवस्थित दिसत आहे. त्यावेळेस हा खूपच छोटा रस्ता असता याचा त्यावेळेस. बघू शकता काही सहलीची मुलं आले, काही जिमची टीम दिसते, एक ट्रेकिंगसाठी वगैरे सुट्टीच्या दिवशी म्हणून आली असणार रविवारी. आता किल्ल्याची तसं जर बघायला गेलं तर खूप वर्षानुवर्ष झाले, त्यामुळे पडझड पण खूप झालेली आहे आणि भरपूर कोण दुर्लक्ष केल्यामुळे, कारण तिथं कशाला मतलब शासनाचं म्हणा किंवा गव्हर्नमेंटचं लक्ष नसल्यामुळे किल्ल्याची स्थिती खराब होत चाललेली आहे. आणि वर जाताना जर तुम्ही काही खाण्याचे पदार्थ किंवा पाणी बॉटल किंवा काही घेऊन जात असाल तर कृपया करून वरती कचरा करू नका. खाल्ल्या पिल्यानंतर ते जे काही असेल त्याचं उरलेलं ते तुमच्या बॅगेमध्ये ठेवा. खाली आल्यानंतर डस्टबिनमध्ये टाका किंवा वरती कुठे डस्टबिन अवेलेबल आहे तिथे टाका. पण असं इतरत्र कुठे फेकून महाराजांचा किल्ला खराब होणार नाही याची काळजी घ्या. आता आपण जवळपास वरती आलेलो आहे. थोडंसं अंतर कापल्यानंतर आपण पोचणार रायगड किल्ल्याच्या वरती, जिथं आपल्याला खूप सारे बघ मिळणार, जसे की बाजारपेठ असणार, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ असणार आणि जगदीश्वरांचं मंदिर असणार की जिथं स्वतः शिवाजी महाराज रोज दर्शनाला जात असत महादेवाच्या. जगदीश्वराचं मंदिर बघायला मिळणार, नगरखाना बघायला मिळणार, छत्रपती शिवाजी महाराजांची सदर, राणीवासांचे महल, मंत्रिमंडळाचे महल, असं खूप काही आपल्याला बघायला मिळणार वरती गेल्यानंतर. तर चला आपण आता जवळच आलेलो आहोत. सुरुवातीला आपल्याला होणार आहे, बघू शकता तुम्ही खालून कसं दिसतं मुख्य दरवाजा आणि हा तिकडून येण्याचा वरती रस्ता. थोड्याच वेळात आपण आता पोहोचल सुरुवातीला माता शिरकाई देवीचं दर्शन घेण्यासाठी, कारण सुरुवातीलाच आपल्याला शिरकाई देवीचं दर्शन होणार आहे. अशा प्रकारे आपण जवळ आलो आहे. थंडी जरी असली तरी वरती ट्रॅकिंग करताना तुम्हाला पूर्णपणे घाम येणार, त्यामुळे तुम्हाला शूटरची गरज भासणार नाही. फक्त उन्हाळ्यात ट्रॅकिंग करत असताना सकाळीच ट्रॅकिंग करा, कारण उन्हाच्या गरमीमुळे ट्रॅकिंग करू शकणार नाही, कारण तुम्ही गरमी होणार. त्यामुळे सकाळी ट्रॅकिंग केलेलं चांगलं, कारण तुम्ही सकाळचा सूर्योदयसुद्धा वरती बघू शकता आणि सकाळी तुम्ही ट्रॅकिंग केल्यामध्ये एनर्जी राहील आणि तुम्ही म्हणजे ट्रॅकिंगचा आनंदही घेऊ शकाल. वाव काय सीन आहे. तरी आत्ताच्या काळात असं आहे तर तेव्हा कसं असणार महाराजांच्या काळात बघू शकता तुम्ही. म्हणजे असं बघताना इतर प्रत्यक्षात बघताना तर पूर्ण असं अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे महाराजांचं पूर्ण किल्ला आहे रायगड, हा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आहे आणि त्यात एक महत्त्वाचं आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे एकही पर्वतरांग रायगड किल्ल्याला टच झालेली नाही.
म्हणजे डायरेक्ट पर्वतरांगावरून रायगड किल्ल्याला जाऊ शकत नाही. म्हणजे मध्यभागी रायगड किल्ला आणि चहूबाजूला पर्वतरांगा अशा प्रकारचा हा किल्ला आहे. आणि महाराजांनी हाच किल्ला का निवडला असावा, तर यामुळेच की कोणत्याही डायरेक्ट डोंगरावरून किंवा सह्याद्री पर्वतरांगावरून डायरेक्ट रायगडावर कोणी येऊ शकत नाही. येण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे तेवढा, खालून जिथून आपण ट्रेकिंग करत आलेलो आहोतो एक, तर तिथून. त्यामुळे महाराजांनी राजधानीसाठी हा किल्ला निवडला असावा. आणि या किल्ल्याचं जे पूर्ण काम केलेलं आहे ते म्हणजे सेवेच्या थाळीत तत्पर हिरोजी इंदुलकर, सर्वांनी नाव ऐकलंच असेल. तर त्यांनी फक्त महाराजांना विचारलं की बाबा तुम्ही एवढा मोठा किल्ला बनवला, तुम्हाला याबद्दल काय पाहिजे ते सांगा. तर त्यांनी काय मागितलं असेल मित्रांनो, काय मागितलं असणार, त्यांनी फक्त मागितलं की महाराज या किल्ल्याच्या एका दगडावरती माझं नाव लिहा. तुम्ही जिथून जाणार त्या दगडावरती माझं नाव लिहा फक्त, की म्हणजे तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडेल. फक्त एवढंच. म्हणजे त्यावेळेसची इमानदारी आणि प्रतिष्ठा आणि त्या माणसाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी म्हणजे लोकांची एवढी म्हणजे श्रद्धा असायची की काय एवढं मोठं आर्किटेक्चर काम केलं आहे, एवढा मोठा किल्ला अशा प्रकारचा बांधला आहे एका व्यक्तीने फक्त, हिरोजी इंदुलकरांनी. तर त्यांनी त्याबद्दल त्यांनी फक्त एका पायरीच्या दगडावर त्यांचं नाव मागितलं, बाकी काहीच नाही. अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू त्यावेळेस आले होते असं म्हणतात. आमचा स्क्वॉड फुल टू एन्जॉय, फुल टू धमाल करत वरपर्यंत पोहोचला आहे. बघू शकतात. आता अजून तरी म्हणजे वरती जाण्यासाठी ट्रॅकिंगच्या रस्त्याचं काम चालू आहे. अजून चांगल्या प्रकारचं कोणाला जास्त त्रास होणार नाही, त्रास कसा कमीत कमी मिळेल याची काळजी घेऊन काम करण्याचं चालू आहे. गडाच्या पायऱ्यांचं काम बघू शकता तुम्ही. काही लोक तर हे दुकान जे असतात ते सामान घेऊन वर जातात, त्यांचा स्टॉल वगैरे असतात लावण्यासाठी. तर त्यांची खरंच कमाल म्हणू शकतो आपण. आपल्याला असं मोकळं चालायचं जर म्हटलं ट्रॅकिंग करायचं तरी आपण थकून जातो. ते पूर्ण सामान वर नेतात, स्टॉलसाठी लागणारे पाणी बॉटल असो, चिप्स असो, फुटाणे असो, म्हणजे खाण्यापिण्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी काही असतात तरी एवढं पूर्ण वर घेऊन जातात आणि तिथे स्टॉल लावतात. त्यांचा पोटाचा एक प्रश्न असतो, त्यामुळे हे करावंच लागतं. आणि तुम्ही जर वरती गेल्यानंतर मला काही खाण्यासाठी घ्यायचं असेल तर जास्त विचार न करता लगेच घेऊन टाका. पैशाचा जास्त विचार करू नका. एवढं खालून वरती नेण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हे आहे हत्ती तालाब, हत्ती हौद जो म्हणतो ते हत्ती हौद आहे. याचं रहस्य असं आहे की आजपर्यंत तिथून पाणी लिकेज होतं, पण ते कोणत्याही आताच्या आर्किटेक्चरला कळालं नाही की तिथून पाणी कुठून पाझरतं म्हणून, कारण त्यावेळेसची बांधकामाची कलाही म्हणू शकतो आपण. हे आलेलं आहे माता शिरकाईचं मंदिर. सुरुवाती आपण यांचं दर्शन घेऊया माता शिरकाईचं, तिथून जाऊया आपल्या नगरखान्याकडे. आपण आलो आहोत आता रायगडाच्या माथ्यावर. शिरकाई माता की जे तुम्हाला झूम करून तुम्हालाही दाखवतो, तुम्ही दर्शन घेऊ शकता शिरकाई मातेचं. बघा त्यावेळेसची मंदिर बांधलेली कशी कला आहे, सुबक कोरीव काम वगैरे आता कोणाला जमणं शक्य नाही अशा प्रकारचं. त्यावेळेसची दगडातील मूर्ती, एका दगडातील मूर्ती, मंदिर दर्शन घेतलं आहे. आता आपण जाऊयात जो नगरखाना म्हणतात तिथे. कसा सूर्य निघलेला आहे, बघा कवळं असं ऊन पडलेलं आहे. एक थोडीशी मोकळ्या पठारासारखी जागा आहे, त्याला नगरखाना म्हणतात. इथं रायगडाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता, वाचू शकता. जर तुम्ही इतिहासाची आवड असेल तर तुम्हाला माहितीची गरजही पडणार नाही, पण नसेल तर तुम्ही इथं वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडक्यात माहिती मिळेल. आणि त्यावेळेस कसं इथे चालत असेल कामकाज वगैरे काय असेल ते, तर त्यावेळेस त्याचा तुम्ही अनुभव थोडक्यात करू शकता. त्यासाठी तुम्ही इथे असलेली माहिती वाचू शकता, सर्व घेऊ शकता. इथं खूप सारा मोठा असा मोकळी जागा आहे, त्याला नगरखाना म्हणतात. आणि तिथे समोर जे दिसतं आहे हा आहे मेन दरवाजावरती आल्यानंतर सदरकडे जाणारा. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, की जे कोणी शिवभक्त येतात त्यांच्या दर्शनासाठी. बघू शकता अशी चांगल्या सुबक प्रकारची सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. चिमुकले वगैरे बी येतात इथं. समोर बाजारपेठ दिसते, तीही तुम्हाला मी थोडक्यात बाजारपेठ पण दाखवणार आहोत. तर आपण आता जात आहोत बाजारपेठेकडे, शिवकालीन बाजारपेठ. बाजारपेठेबद्दलही थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे, तीही तुम्हाला दाखवतो. बाजारपेठेबद्दलची माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे बघू शकता तुम्ही जवळ प्रकारच्या, म्हणजे आताच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर त्याच्या 22 प्रकारच्या दुकानं तेव्हाचे होते. म्हणजे बाजारपेठ जे म्हणायचे 22 प्रकारच्या, 21
22 म्हणजे एका साईडला 21, एका साईडला 21 अशा बाजारपेठ बघू शकता. त्यावेळेसची अशी बाजारपेठाची ही मुख्य समजा खोली बाजारपेठेची किंवा दुकानाची म्हणू शकता. त्याच्या मागे ही एक खोली प्रकारचं म्हणू शकतो. आता पूर्ण पडझड झालेली, त्यामुळे जास्त दिसत नाही, पण कंपाऊंडसारखं दिसतं आहे. आणि त्या पाठीमागे अजून ही एक खोली टाईप आहे. म्हणजे अशा 3 खोल्याच्या प्रकारचं ही एक बाजारपेठ म्हणजे एक दुकान असं म्हणू शकतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे 22 आहेत दोन्ही साईडनं. आणि याची उंची जवळपास 4 ते 5 फूट आहेत, की जेणेकरून त्यावेळेस जे खरेदी करणारे येत असेल बाजारपेठमध्ये ते घोड्यावरूनही खरेदी करू शकल इझिली. त्या प्रकारचा विचार करून उंच अशी 4 ते 5 फूट जमिनीपासून उंच बाजारपेठेचं काम केलेलं आहे बघ. पण आता सर्व खूप पडझड झालेली असल्यामुळे फक्त एक कंपाऊंड टाईप वॉल दिसतात आपल्या त्यावेळेसच्या दगडामधील बांधलेले. पण बघू शकता इतकी वर्षे आली तरी अजून त्याचे अवशेष अशा प्रकारे आहे. म्हणजे त्यावेळेस कसं बांधकाम केलेलं असणार, काय कलाकृती असणार, कसलं मटेरियल वापरलं असणार. आणि आता जर बघायला गेलो आपण तर आता बांधलेले पूल 5 वर्षे टिकत नाही. खरंच महाराजांच्या काळात कमाल असायची त्या काळातली. लोकांची विचारसरणी, लोकांची मेहनत, जिद्द, अशा प्रकारे बाजारपेठ आपण पूर्णपणे बघितली. आता आपण आलो आहोत तिथं एक छोटासा पॉईंट आहे, तिथं आपण काढूयात थोडेसे फोटो. सर्व मित्र मिळून इथं पाहिजे तुम्हाला एक आईस्क्रीमवाला बसलेला आहे. थंडीचे दिवस आहे, पण थकल्यामुळे थोडीशी एनर्जी यावी म्हणून आपण आईस्क्रीम खाणार आहोत. आणि काही मित्रमंडळी आमचे फोटोही काढणार आहेत. पूर्ण बाजारपेठ दुरून बघू शकता तुम्ही अशी दिसते. इथे काढूयात थोडेसे फोटो. गँग बघू शकता तुम्ही वरतून कसं दिसतं रायगड. हे आहे टकमकटोक. आपण तिकडे जाणार नाहीत कारण वेळ कमी असल्यामुळे जाणार नाही, पण बघू शकता दुरून कसा दिसतो टकमकटोक, जिथून कडे लोट केल्याची शिक्षा दिली जायची. शक्यतो पूर्ण प्रकारे परिसर कसा दिसतो आता. अशा प्रकारे आम्ही घेतली आईस्क्रीमची मजा. आणि आता आपण जाणार आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी. आणि तिथूनच थोड्या अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीस्थळ, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिथे जाणार आहोत. तर आपण आता बघू शकता तुम्ही समोर आहे जगदीश्वराचं मंदिर, जे की पूर्णपणे एका म्हणजे मस्जिदीसारखं दिसतं. की कोणी शत्रूने जर आक्रमण केलं तर जगदीश्वराच्या मंदिराला इजा होऊ नये, तोडफोड होऊ नये म्हणून ते एकदम मस्जिदीसारखं बांधलेलं. दुरून जर बघितलं तुम्ही तर मध्यभागी घुमट दिसेल, चारी बाजूला 4 मिनार दिसतील, जे कोणी म्हणणार नाही की हे महादेवाचं मंदिर आहे म्हणून. चला आपण जात आहोत महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये. शूज वगैरे काढलेत, जाऊया मंदिरामध्ये. हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे. हर हर महादेव. बघू शकता म्हणणार नाही कोणी महादेवाचं मंदिर, पूर्णपणे मस्जिदीचं स्वरूप दिलेलं आहे महादेवाचं मंदिराला. म्हणजे कोणी जे असेल मुघल वगैरे त्या काळात तिथं आक्रमण केलं तरी मस्जिद समजून त्यावर आक्रमण करणार नाही आणि महादेवाचे मंदिर शाबूत राहील असा विचार त्यावेळेस करून हे मंदिराचं काम केलेलं आहे. बघू शकता केवढं मोठं मंदिर आहे आणि किती मोठा हा परिसर आहे. बघू शकता तुम्ही मंदिर अजून तशा प्रकारचं शाबूत आहेत. फक्त इथं त्यावेळेसच्या काही नालायक म्हणण्यापेक्षा शत्रूंनी ते मंदिरासमोर एक छोटासा नंदी आहे, छोटासा म्हणण्यापेक्षा मोठाच नंदी आहे, त्याची तोडफोड केलेली आहे त्यावेळेस. इथे एक छोटा बघू शकता तुम्ही, समोरच्या बाजूने इथे नंदी आहे आणि याच बाजूने इथे महादेवाच्या दर्शनासाठी छोटा दरवाजा आहे. बघू शकता या नंदीची कशी अवस्था केली. एका दगडामध्ये बनवलेला नंदी होतं. कशा प्रकारची कृती बघू शकता तुम्ही. कला काय म्हणणार त्या कलेला. बघू शकता तुम्ही मंदिराचं स्वरूप पूर्णपणे मस्जिदीसारखं, त्यामुळे कोणी आक्रमण करणार नाही. तर चला जाऊया आपण आता जगदीश्वर महादेव मंदिराचं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रोज महादेव दर्शन घेण्यासाठी जात असत. हा आहे एक बघू शकता कसल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यावेळेस मस्जिदसारखं स्वरूप. इथं आता हनुमंतरायांची मूर्ती ठेवलेली आहे, पण त्यांचे दर्शन घेऊया. जे बजरंगबली की जय. तर आपण आलो आहोत जगदीश्वर महादेव मंदिराच्या गर्भगृहामध्ये. तिथे आजही नित्यनेम 2 वेळेस पूजा केली जाते. बघू शकता इथेच छत्रपती शिवाजी महाराज रोज येऊन दर्शन घेत असत आणि मग पुढची योजना आखत असत की काय करायचं काय. बघू शकता हर हर महादेव. आपण हे दर्शन घेऊ द्या. ओम नमः शिवाय, बम बम बोले.
कसा आभास होत असेल बघा की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः इथं येऊन रोज दर्शन घेत असतात. त्यांचा राणी वसा, छत्रपती शंभू महाराज आणि इतर मावळे रोज इथे येऊन दर्शन घेत असत. असा अनुभव म्हणजे अंगावर असा काटा आल्याशिवाय राहत नाही असा प्रकारचा अनुभव. दर्शन घेऊन आपण जाऊया बाहेर. हे सभागृह म्हणू शकतो मंदिराचं. तिथून आपण आलो आहोत आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडं. समाधी स्थळ बघताच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, इथं खूप शांतता ठेवावी लागते. इथं थोडी सिक्युरिटी पण आहे. सिक्युरिटी यामुळे की कोणी विचित्र काही करू नये म्हणून शांतता ठेवावी लागते. कोणी जास्त फोटो व्हिडिओ इथं काढू शकत नाही. म्हणजे नॉर्मल फोटोज व्हिडिओ काढू शकतात पण कोणी असं व्लॉग वगैरे बनवू शकत नाही तिथं, कारण शांतता ठेवावी लागते. तिथं आरडाओरडा जास्त जोरात बोलणंही चालत नाही. त्यामुळे आपण फक्त व्हिडिओ काढतो. त्याबद्दल नंतर बोलूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं बघू शकतात त्यावेळेस कोरलेलं संस्कृतमध्ये, तर हे आपल्याला वाचता येणार नाही काय लिहिलेलं आहे, पण नक्कीच काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजबद्दल त्यावेळेस लिहिलेलं असणार आहे. इथं शेवेच्या थाई तत्पर हिरोजी इंदुलकर, जे त्यांनी मागितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना की आम्हाला फक्त एका पायरीवर एका दगडावर नाव द्या बस. आता आपण जात आहोत सदर या भागाकडे. ते शिवाजी महाराजांचा पूर्ण कारभार चालायचा. इथं हा जो झेंडा दिसतो, इथं जसा 26 जानेवारी 15 ऑगस्टला आणि 6 जूनला इतरत्र झेंडा फडकवला जातो, त्याच प्रकारे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा 26 जानेवारी 15 ऑगस्टला इथे फडकवला जातो. 6 जूनला शिवराज्याभिषेकच्या वेळेसही इथं झेंडा भगवा फडकवला जातो. तर आपण हा आलो आहोत मेन गेटमधून. महादरवाजा जो वरचा आहे तो तिथून मध्ये आलो आहोत. ही आहे सदर, छत्रपती शिवाजी महाराजांची सदर, की जिथं त्यांची मंत्रिमंडळ भरायची पूर्ण. तिथं त्यांचं कामाचं नियोजन चालायचं. त्यावेळेस सभा भरायची त्यांची. त्यावेळेस बघू शकता तुम्ही किती मोठी सदर आहे, खूप मोठी सदर बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडला जे मंत्री बसलेले असेल ती जागा आहे. आणि समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं सिंहासन होतं तिथं आता एक मूर्ती ठेवलेली आहे आणि सिंहासन त्या ठिकाणी होतं असं म्हणतात. बघू शकता तुम्ही. आता इथं आपण पाठीमागं येत आहोत, सदरच्या पाठीमागं आलो आहोत. इथं त्यांचं महल असायचं. इथे त्यांचे जे मंत्रिमंडळ होते त्यांचे इथे हे महल होते. महल म्हणण्यापेक्षा त्यांचे राहण्याची वगैरे जागा हे खाली दिसते ती, त्यांची खूप सगळ्याच प्रकारची तोडफोड झाली, त्यामुळे एवढं क्लिअरली काही समजत नाही, काही दिसत नाही. आणि सदरची पाठीमागची बाजू इथे आपण आलो, जिथे त्यांचे विश्रांतीचे मिटिंगचे महल होते. इथे काही जण छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती सांगताना इतर गाईड वगैरे. आणि इथं आपण आलो आहोत. इथून आपण बघूयात राणीवसांचे महल आहेत. इथं प्रत्येक राणीवसांचे महल बघू शकतात कशा प्रकारचे राणीवसांचे महल आहे. तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे आलो आपण. आता हा एक महल आहे. अशा 6 प्रकारचे महल आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 8 बायका होतात. त्यातील 6 बायका या रायगडावर राहायच्यात. तर तुम्ही म्हणणार बाकी 2 बायका कुठं राहायच्या, तर 2 बायकांमधील एक जी सईबाई होती, छत्रपती संभाजी महाराजांची आई, त्यांचं निधन त्यांच्या जन्मावेळी झालं होतं. आणि एक राणी जे त्या पाचाडला राहायच्यात आऊसाहेबांच्या समाधीजवळ. तर हे महल त्यावेळेसचे आहे. बघू शकता तुम्ही. इथं शौचालयाची व्यवस्था केलेली त्यावेळेसची, न्हाणी वगैरे केलेली. ह्या एका राणीचा एक महल, अशा 6 राणींचे हे 6 महल आहेत. बघू शकता समोर एक, म्हणजे समोर जसं आपल्याला हॉल म्हणतात त्यावेळेची खोली, इथे ही त्या महलामध्ये हवा येण्यासाठी जाळी लावलेली आहे असायची. बघू शकता एका राणीचं एक महल, समोर एक खोली आणि मागे त्यांची जी आता म्हणू शकतो का आपण आताच्या भाषेत बेडरूम म्हणू शकतो तशा प्रकारची खोली. प्रत्येक महलाला अशा प्रकारचे मागं वॉशरूम म्हणू शकतो आता दिलेली. आणि थंड हवा येण्यासाठी एक खिडकी दिलेली असायची. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस अभिषेक झाला त्यावेळेस जे काही 7 नद्यांचं पाणी आणलं गेलं होतं अभिषेकसाठी, त्यातलं जे उरलेलं पाणी होतं ते ह्या बाजूला एक तलाव आहे तिथेच सोडलं होतं. त्यामुळे त्याला खूप पवित्र असा तलाव मानलं जातं. तिकडे आता जाण्याचा वेळ नसल्यामुळे आपण तिकडे जात नाही होत, पण तुम्ही गेलं तर नक्कीच बघा आवर्जून. हे अशा प्रकारचे 6 महल आपण बघत आहोत राणीवसांचे. आणि इथून आम्ही आता गड उतार करणार आहोत. अशा प्रकारे हा रायगड किल्ला पूर्णपणे एक थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही नक्की आवर्जून बघा एक वेळेला. खरंच तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर इथून आपण जाऊया बाहेर. इथं एकदा शेवटचं बघूया मंत्रिमंडळांचे राहण्याची जागा, त्यांचे महल.
तर आता आम्ही जात आणि आहोत आम्हाला वेळ रोपवेने नसल्यामुळे खाली. जास्त आम्ही जात छत्रपती आहोत. शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हर हर महादेव, जय श्रीराम, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.